तेव्हा थोडंसं म्हणजे असं होतं की अरे MBA झालं तर आपण कुठेही चांगल्या ठिकाणी जॉब करू शकतो, म्हणजे आपल्याला ते डिझर्व करतो आपण. पण आज मला जर मी तेच घेऊन बसले असते तर आज मला शिकायला नसतं मिळालं. मी वेडिंग प्लॅनिंग करते, मी असं ठीक आहे, पण आतापर्यंत तू काय केलंय? तू म्हणालीस की जेव्हा तू सुरुवातीला वेडिंग्स केलेस काही तर 2 लाखाचे बजेट वगैरे होते आणि आज ॲब्सोल्युटली म्हणजे 70-80 लॅक्स बजेट असणारे वेडिंग्स तू प्लॅन करतो. माझं असं मत आहे की तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकू नका, आधी समजून घ्या समोरच्याला काय पाहिजे, त्याची गरज पूर्ण करायला आपण इकडे बसलेलो आहे. नमस्कार. आणि अर्थातच अशी अपेक्षा करतो की आता हा चेहरा ओळखीचा झाला असेल तरी पण मी संकेत नाईक, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझा मराठी उद्योजकच्या आणखीन एका या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा विषय आणखीन एक वेगळा आहे. परत लग्न. भारतात लग्नाला खूप महत्त्व आहे आणि लग्न म्हटलं की अर्थातच आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा टप्पा आहे. भारतात लग्नाचा जो काय उलाढाल आहे ह्या वर्षाची, एका सर्वेप्रमाणे ती कॉस्टिंग, ती उलाढाल आहे 6 लाख कोटीच्या घरात. खूप मोठा आकडा आहे. मग ती अगदी सोनं घेण्यापासून ते कपडे, जेवण सगळेच. बरं, मग आता हे काय जे काय लग्न आपण करतो, आजकाल ट्रेंड आला आहे की लग्नाची जी काय अरेंजमेंट आहे ती आपण आउटसोर्स करतो एखाद्या कंपनीला, ज्याला आपण म्हणतो वेडिंग प्लॅनर्स. तर आज तुम्हाला कळलंच असेल की आपल्याकडे जी आज मराठी उद्योजिका आली आहे ती वेडिंग प्लॅनर आहे. तर ह्या वेडिंग प्लॅनिंगमधलं, एक्झिक्युशनमधले जी काय तारेवरची कसरत आहे, जी काय गंमत आहे, ती तिच्याकडनं जाणून घेतलं आहे. चला मग भेटूया आपल्या आजच्या उद्योजिकेला, मनाली गावंड, फाउंडर ऑफ ग्लिट्स इव्हेंट्स. मनाली, स्वागत आहे तुझं माझा मराठी उद्योजकमध्ये. थँक्यू. आणि आय नो तू माझा मराठी उद्योजकचे पॉडकास्ट रेग्युलरली बघतेस. यू आर ऑल्सो फॅन ऑफ माझा मराठी उद्योजक आता. अँड गुड टू हॅव यू हिअर ऑन दिस प्लॅटफॉर्म. सर्वात पहिला प्रश्न की इतके सगळे व्यवसायाचे पर्याय आहेत, करिअरचे पर्याय आहेत, वेडिंग प्लॅनरच का? ॲक्च्युली वेडिंग प्लॅनरची एक स्टोरी आहे. म्हणजे जेव्हा माझं MBA कम्प्लीट होत होतं, सो आय गॉट प्लेस इन 4 कंपनीज आणि मी त्यांच्यावर स्टार्ट पण केलेलं. ओके, कम्प्लीट व्हायच्या आधी MBA मार्केटिंग. तर त्याच्यानंतर माझी एक फ्रेंड होती, तर तिच्यासोबत आम्ही फील्डवर जातोय, काम करतोय. तर असं वाटलं अरे दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा हेच जर काम मी माझ्यासाठी केलं, माझ्या बिझनेससाठी, तर मी नक्कीच डबल टेबलने अर्न करेन. तर तो पहिला एक हे होता की बाबा स्वतःसाठी काम करायचं, ओके, दुसऱ्यासाठी नाही असं. तर तिकडून सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर बिझनेस सुरू करायचा तर कुठला, तर आम्ही दोघी असं जस्ट डिस्कस करत होतो. तर मी म्हटलं की जेव्हा आपण कुठली बिझनेस सुरू करतो तर आपल्याकडे काय गोष्टी आहेत किंवा आपण आपल्यामध्ये बेस्ट काय आहे. बरोबर. तर मी तिला असं म्हणाले की बघ बाबा बिझनेस कुठला करायचा आहे, तर जसं तू म्हणाल की खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण त्यातला कुठला एक्झॅक्टली एकदम असं डीप नॉलेज किंवा ते बॅकग्राऊंड आहे तसं नाही. सगळे आई वडील सर्व्हिस बॅकग्राऊंडमधून, आजूबाजूचे सगळे, पण त्यामुळे बिझनेसचं असं हे नव्हतं. तर ती म्हणाली की बघ मी आता इव्हेंट मॅनेजमेंट करते म्हणाली, तर आपण त्याच्यात करू शकतो, खूप स्कोप आहे. कारण आजकाल सगळेजण सेलिब्रेशन वगैरे वेगळ्या लेवलला करतात, पहिल्यासारखं नाही राहिलं. तर म्हटलं ठीक आहे चालेल, माझी USP की मी कुठलीही गोष्ट चांगल्या प्रकारे विकू शकते हे मला माहिती आहे. तेव्हा एक थोडं 1-2 कंपनीजमध्ये काम केलेलं, तर स्वतःला एक कॉन्फिडन्स येतो ना की बाबा मी त्याचं मार्केटिंग चांगलं करू शकते. तर असं आम्ही दोघींनी ते सुरुवात केलेली कन्सेप्ट. आणि मग ती माझ्या घरी यायची, मी तिच्या घरी, आम्ही बसून की कसे प्लॅन करू शकतो, काय करू शकतो. घरी सांगितलं नव्हतं. ज्या दिवशी घरी सांगितलं ती आणि मी की बाबा आम्ही असं स्वतःचा बिझनेस प्लॅन करायचं करतोय, विल स्टार्ट फ्रॉम बर्थडे पार्टी. जसं केलं की बर्थडे पार्टी करू, मग एंगेजमेंट, वेडिंग प्लॅनिंग वगैरे. वेडिंग प्लॅनिंग हा खूप मोठा विषय झाला. जे फ्रेशर असतात त्यांना डायरेक्ट मिळत नाही ती गोष्ट करायला. तर तसं मी म्हटलं की आपण स्टार्ट करू बर्थडे पार्टीजपासून. तर आम्ही सगळं प्लॅनिंग करतोय घरी बसून वगैरे वगैरे, असं खूप सगळं झालं. तिने तिच्या घरी सांगितलं की आम्ही असं ठरवलंय की आम्ही जॉब आता नाही करणार आणि आम्ही बिझनेस करणार, मी आणि माझे पार्टनर, असं आमचं ठरलं. तर ती पण महाराष्ट्रीयन बॅकग्राऊंडमधून, मी पण महाराष्ट्रीयन. तर सरळ घरातून आलं की आज तुम्हाला एवढं शिकवलं कशासाठी? बिझनेस तर कोणी करतं ना, की जो शिकलेला माणूस 10वी फेल की कोणी करू शकतं. आज तुम्हाला आम्ही MBA बनवलं, तर कुठल्या मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये तुम्ही काही मॅनेजर झालात वगैरे, असं आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. हे काय नवीन खूळ काढलंय महा, म्हणजे असंच होतं आई वडिलांचं. तर ती तर म्हणाली अरे नाही म्हणाली, माझे ना आई वडील अलाउड नाही करत आहेत, तर मी बॅकआउट करते. आणि तोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये एवढे स्वप्न रंगलेली की मी वेडिंग प्लॅनर पर्यंत पोहोचलेली ऍक्च्युली. म्हणजे बर्थडे पार्टीज करणार, मग बर्थडे पार्टीज नंतर कसं काय काय हे अगदी डोक्यात तेच चालायचं. मी पण माझ्या घरी सांगितलं, तर घरातल्यांचं सेम होतं, पण माझं थोडंसं आहे की बाबा नाही मला हे करायचंय तर करायचंय, हां ठरवलं. आणि घरातले पण
तशी सपोर्टिव्ह आहेत की बाबा ठीक आहे आम्ही तुला सांगू की हे कर की नाही कर, पण जर तुला ते गोष्ट करायची तर आम्ही तुझ्यासोबत आहोत नेहमी. हा नेहमी बोलत राहिले की हे जर चांगलं, आय वॉज वर्किंग विथ JP Morgan ऍक्च्युली त्याच्या आधी. सो मला असं होतं की एवढा चांगला जॉब सोडून काय तुझं हे चालू आहे आणि काय आम्ही काय ठरवलेलं, आमची मुलगी कुठे असेलच चांगल्या कंपनीमध्ये. तर त्या गोष्टी थोड्या खूप साऱ्या येतात जोपर्यंत आपण कम्प्लीट सक्सेसफुल नाही होत. सक्सेसफुल म्हणजे आपले जे रिझल्ट्स नाही दिसत, तर ती जी स्टार्टिंगची 1, 2, 3 वर्ष असतात तर ते आपल्याला ज्याला पण उद्योजक व्हायचं आहे किंवा काही स्वतःचं स्टार्ट करायचं स्टार्टअप, तर त्याने ती मनाची तयारी असली पाहिजे की बाबा मला विश्वास आहे आज नाही उद्या नाही परवा तेरवा हे माझं रिझल्ट दिसणार आहे आणि त्याच्यासाठी मला काम करायचं. मग त्याचे स्टार्टिंग आपल्या घरातल्यांपासून होते. बाहेरची लोकही नंतर असतात. आपल्याला पहिली लढाई घरातल्यांबरोबरच असते की मी बरोबर आहे किंवा मी जे आज फील्ड निवडले त्याच्यामध्ये मी आज काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे. आणि त्या गोष्टीला वेळ लागला. 2-3 वर्ष लागली. 2-3 वर्षामध्ये जसं म्हटलं की हे ती सुरुवात झाली तिकडून. सगळ्यांचा नकार सगळं आहे पण मला तीच गोष्ट करायची आहे. मग कुठेतरी इव्हेंट्सला जायचं, मग तिकडे ॲज अ फ्रीलान्सर काम करायचं. तेव्हा थोडंसं म्हणजे असं होतं की अरे MBA झालं तर आपण कुठेही चांगल्या ठिकाणी जॉब करू शकतो, म्हणजे आपल्याला ते डिझर्व करतो आपण. पण आज मला जर मी तेच घेऊन बसले असते तर आज मला शिकायला नसतं मिळालं. कारण ह्याच्यामध्ये जसं इव्हेंट मॅनेजमेंट म्हणा त्याच्यामध्ये खूप सारे फील्ड्स आहेत. वेडिंग प्लॅनिंगमध्ये पण प्रोडक्शन म्हणजे मार्केटिंग वगैरे हे झालं. हे फक्त की आपण क्लायंटसोबत बसलो, आज मी एक PPT दाखवली की बाबा हे तुम्हाला मी करून देऊ शकते आणि हे आपण छान ह्या प्रकारे करू, तुमचं वेडिंगचं म्हणजे गेस्टचं वेलकम कसं करू शकतो वगैरे. पण जो प्रोडक्शन पार्ट आहे की आज हे इकडे ट्रस किती फीटचा लागेल, त्याचं वेट बेअरिंग किती पाहिजे, तिकडे फॅब्रिक कुठल्या कलरचं असतं, फ्लावर्स कुठल्या कलरचे असतात, कारण ते बॅकग्राऊंडच नाही ना. आणि आज माझं 12th पर्यंत मी म्हणजे इकडे अलिबागमध्ये शिकले, त्याच्यानंतर मुंबईला गेले, मुंबईमधून हे बाकी शिक्षण घेतलं. पण तरी ह्या बॅकग्राऊंडचं मला कधीच कोणी नव्हतं, ना रिलेशनमध्ये ना फ्रेंड सर्कलमध्ये. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शिकणं हे कधी शिकता येईल आपल्याला, जेव्हा आपण पाण्यात उडी मारू तेव्हा पोहायला शिकणं. तर प्रत्येक इव्हेंटला भेट द्यायची, तिकडे ॲज अ फ्रीलान्सर काम करायचं. मग ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात हे आपण विचारल्याशिवाय आपल्याला नाही कळत की फ्लावर्समध्ये किती प्रकार असतात. म्हणजे ॲज अ होस्टेस म्हणून जरी गेलो तरी आम्हाला हाय हॅलो करायचं काम असायचं. बट मी तेव्हा काय करायची, मी जरी ॲज अ होस्टेस म्हणून गेले तरी तिकडचं प्रोडक्शन हेड कोण आहे मग त्याला जाऊन भेटायचं, मग त्यांचा कॉन्टॅक्ट घ्यायचा, मग तुम्ही कसं केलं, हे कुठून स्टार्ट केलं किंवा कुठले. तर म्हणजे लिटरली लेबर्स असतात ते त्यांचे मुकादम त्यांच्यापासूनचे कॉन्टॅक्ट घेणं, कार्पेंटर. कारण जेव्हा आपल्याला स्वतः गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे म्हणतात ना की तुम्हाला, आणि ते तुमचं म्हणतात ॲटिट्यूड पण तसं असलं पाहिजे. फक्त असं नाही की मी क्लायंटसोबत बसते तर ते मी हाय हॅलो करते. तर जेव्हा तुम्ही तुमच्या लेबर्ससोबत बोलता किंवा तुमच्या बाकी वेंडर्ससोबत बोलता तर कसं तुम्हाला डील करता आलं पाहिजे काय गोष्टी. तर त्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही 0पासून स्टार्ट करता तरच शिकायला मिळतात, असं डायरेक्ट जाऊन नाही हे करतात. तर देवाच्या कृपेने तशी माणसं मिळाली. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला जर करायचं म्हणजे मी असू दे किंवा अजून कोणी जर ती गोष्ट करायची आहे आणि आपल्याला ते डोक्यात आहे की नाही मला हे करायचं, तर आपल्याला आजूबाजूला माणसं आपोआप तशी क्रिएट होतात, भेटतात, आपल्या संपर्कात येतात तशी माणसं. तर तसं माझ्यासोबतही झालं. कुठून ना कुठून इकडून तिकडून हात पाय मारून ती माणसं गोळा म्हणजे बोलतात ना की त्यांच्या संपर्कात येणं, त्यांच्याकडून शिकणं. तर असा हा प्रवास सुरू झाला तेव्हा. तर जेव्हा प्रवास सुरू झाला तर त्याच्यानंतर स्टार्टिंगला मला कोणी वेडिंग्स दिले नाही. कारण कोणी म्हणजे माझं लग्न तुझं लग्न एवढं असं जरी असेल तरी मी बाबा मी लग्न ही एकदाच गोष्ट आहे, एकदाच करणार आपण, तर मी नवीन माणसाला कसं देऊ. आणि ती भले माझी मैत्रीण असू दे, बहीण असू दे किंवा कोणीतरी, म्हणजे मी खूप जणांना म्हणलं की अरे मी वेडिंग प्लॅनिंग करते मी असं. ठीक आहे पण आतापर्यंत तू काय केलंय. तर तिकडे खूप सारे चॅलेंजेस यायला लागले मला. आणि तर तेव्हापासून म्हटलं नाही आता स्वतःचं काहीतरी आपण इव्हेंट स्टार्ट केला पाहिजे. कारण कुठे जॉब करायचं हे तर ते आधीपासून मनात नव्हतं आणि झालंच नाही. तर मग मी फर्स्ट माझा इव्हेंट केला फ्युचर पाठशाला. तो पण ॲक्च्युली इव्हेंट म्हणजे असं होतं की इट इज काइंड ऑफ काय म्हणतात ना की जे 11-12ची मुलं आहेत तर त्यांना फ्युचरमध्ये काय करायचं हे माहिती नसतं. जसं बिझनेसमध्ये पण वेगवेगळे हे करतात ना की शिकण्यासाठी किंवा काय. तर तो माझा फर्स्ट प्रोग्राम होता की मी तिकडून मुंबईवरून ट्रेनर्स बोलवलेले होते. ती फ्युचर पाठशाची फ्रँचायझी घेतली आणि ते स्टार्ट झालं. म्हणजे स्टार्टिंग वेडिंग प्लॅनिंगपासून नाही. मग त्याच्यानंतर हळूहळू 1-2 इव्हेंट्स केले. काय म्हणतात आपलं दिवाळी फेस्टिवल एक माझा इव्हेंट झाला इकडचा. तिकडे पण परमिशन्सचे मला अलिबागमध्ये करायचा होता तो इव्हेंट, पण थोडं परमिशन्स हे ते म्हणतात की अडथळे तर खूप येतातच येतात आणि त्याच्यातून आपण शिकतो
म्हणजे माणसाने, मी तर एवढं वेगळं आतापर्यंत पण, आता पण रिसेंटली प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येतात, तर त्यातून माणूस शिकत राहतो काहीतरी. तर त्याच्यानंतर अलिबाग न करता मी पोयनाडमध्ये तो केला. माझ्या त्यानंतर बाकी वेगळ्या ओळखी वाढल्या. त्याच्यातून हळूहळू जसं माझं मेन टार्गेट म्हणजे माझा ड्रीम होता ॲक्च्युली, की मला रॅडिसन आपलं अलिबागमध्ये जिकडे डेस्टिनेशन वेडिंग्ज होतात तर तिथे त्याच्या पॅनलवर जायचं आहे मला. तर त्या पॅनलवर जाण्यासाठी मला खूप माझी धडपड चालू होती की बाबा मला म्हणजे ना की जे GM लेवलपासून बाकी छोट्या लेवलला जे कामावर सगळ्यांपासून खूप काही हे केलं. पण जसं म्हटलं की देवाच्या कृपेने काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, काही चांगले कॉन्टॅक्ट्स होते आणि त्यांच्या थ्रू मग मला तिकडे एंट्री मिळाली. जेव्हा एंट्री मिळाली तेव्हा तेवढंच म्हणतात ना की तेवढी मी बिल्ड नव्हते किंवा म्हणतात ना की बऱ्याच गोष्टी बघायच्या होत्या, बऱ्याच गोष्टी शिकायच्या होत्या. पण जेव्हा पॅनलवर गेले, काही छोट्यांपासून सुरू केले, छोटे छोटे वेडिंग्स करायला लागले. मग त्याच्यानंतर तो प्रवास सुरू झाला. आणि जसं म्हटलं की छोट्यांपासून आज ज्या लेवलला आपण वेडिंग करतो, तर आज रॅडिसनमध्ये जवळजवळ मोर दॅन 80% वेडिंग्स आहे ग्लिट्ज इव्हेंट्स करते. म्हणजे माझी कंपनी ग्लिट्ज इव्हेंट्स बाय मनाली. आता मी नाव पण त्याचं चेंज केलं. पहिले ग्लिट्ज इव्हेंट्स अँड प्रमोशन होतं. सो ग्लिट्ज इव्हेंट्सचे भरपूर सारे म्हणजे 1-2 कंपनीज आहेत मुंबईमध्ये. तर मग तसं आलं की अरे मग कोणाचं आहे आता, सो आता इट इज ग्लिट्ज इव्हेंट्स बाय मनाली. आणि चांगल्या लेवलला एक वेडिंग्स आपले चालू आहेत. सुपर. आणि जे तू सुरुवातीला आता बोललीस ना, तो इश्यू मला वाटतं सगळ्यांचाच आहे. जेव्हा आपण आपलं बॅकग्राऊंड किंवा फॅमिली ही जॉबमध्ये असेल आणि त्यात तुम्ही जॉब सोडून जर बिझनेस करायचा विचार करता, तर अर्थात मला वाटतं 100% असंच होत असेल की नाही हे तू काय करतोय, एक्झॅक्टली हा मूर्खासारखा डिसिजन का घेतलायस, कारण मीही त्यातनं गेलो. सो दॅट इज कॉमन मला वाटतं. पण मग त्याच्यात तेच आहे की तुम्ही जेव्हा डिसिजन घेता ना, मग त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे. मग तो स्वतःवर तो विश्वास पाहिजे की नाही मी निर्णय घेतलाय तो योग्यच आहे आणि मला माहिती आहे थोडा वेळ लागेल पण मी सक्सेसफुल होणार. राईट. परफेक्ट. चल तुझ्या बिझनेसकडे येऊ पुन्हा. की वेडिंग म्हणजे जेव्हा आपलं बोलणंही झालं, तू म्हणालीस की जेव्हा तू सुरुवातीला वेडिंग्स केलेस काही, तर 2 लाखाचे बजेट वगैरे होते आणि आज ॲब्सोल्युटली म्हणजे 70-80 लॅक्स बजेट असणारे वेडिंग्स तू प्लॅन करते, ज्याला आपण एक मेगा इव्हेंट बोलूया, ग्रँड वेडिंग्स बोलूया. तर याची एंटायर प्रोसेस कशी आहे ही समजून घ्यायला आवडेल तुझ्याकडे, की क्लायंटला कसं अप्रोच करतेस. आता चल तुझा ब्रँड झाला तर तुझ्याकडे क्लायंट स्वतःहून येत असतील, पण एक फेज असेल ना 10 वर्षात तुझ्या, की जिथे तू क्लायंटला अप्रोच केलं असेल की यार माझ्याकडे आहेत तो एक्सपिरियन्स आहे, आय नो काय करायचं आहे ते, आणि मला तुम्ही फक्त एक संधी द्या. मला माहिती 50 लाखाचं बजेट कसं युटिलाइज करायचं आणि तुमचा जो काय हा इव्हेंट आहे आयुष्याचा एकदाच माणूस तसा एक मोठा एवढा इव्हेंट कर, तो सुंदर होणार, त्यात काही गडबड नाही होणार, हे जे काही सेल्स स्पीच असेल काही असेल हे कसं होतं आणि मग ती प्रोसेस कशी असते एकंदरीत. मी का विचारतो सांगतो तुला आणखी थोडं डीपमध्ये, मग तुला लक्षात येईल की मला काय उत्तर अपेक्षित आहे. आतापर्यंत कसं व्हायचं ना की आई वडील ठरवायचे, म्हणजे मुलगाही आई वडील बघायचे, मुलासाठी मुलगीही आई वडील बघणार, लग्न कसं होणार हेही आई वडील. आता तर आपण स्वतःच ठरवतो लग्न कोणाशी करायचं आणि लग्न कसं करायचं. तर तो जो काय ट्रान्झिशन झालाय ना, तो तू 10 वर्षात तोही तू जवळून बघितला असेल. तर एकंदरीत म्हणून ही प्रोसेस कशी आहे, कुठून सुरुवात होते आणि टिल दी एंड. जे तू आता म्हणालास ना की कन्व्हिन्स करणं लोकांना की बाबा हे तुमचं जसं 2 लाखाचं असू दे किंवा 50 लाखाचं असू दे, कसं असतं की आज मी माझ्या खिशातून जर पैसे देतोय कोणाला, तर जर 2 लाख देतोय तर मला त्याच्याकडून मी 3 लाखाचं अपेक्षित करतोय. म्हणजे जी मला क्वालिटी ऑफ सर्व्हिस मिळेल किंवा क्वालिटी ऑफ प्रोडक्ट मिळेल ते त्या किमतीपेक्षा जास्त असलं पाहिजे. आणि आल्यानंतर ते मी ज्या क्राऊडमध्ये तर लोकांनी वाहवा केली पाहिजे. इन शॉर्ट म्हणजे मेन पैसा वसूल तेव्हाच आहे की जेव्हा सगळे त्याची तारीफ करतील. बरोबर. तर तेव्हा मी तो फेस केलास हे तू बोलत बरं, पण मी अजूनही ती सिच्युएशन फेस करते. कारण कसं असं म्हणलं की तुमच्या ह्याच्यात प्रत्येक टप्प्यावरती चेंजेस होत असतात. की जसं म्हटलं की स्टार्टिंगला मला 2 लाखाचं क्लायंट क्रॅक करायचं, तेव्हा मला त्यांना प्रूव्ह करायला लागायचं की अरे माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी, मी तुम्हाला काहीतरी वेगळं देऊ शकते. आज इव्हेंट वेडिंग प्लॅनर म्हणजे काय, पहिले काय होणार आहे, काय वेडिंग प्लॅनर आहे माझ्याकडे, आता इकडे आपल्या बाजूच्या गल्लीमध्ये हा मंडपवाला भेटतो, अरे 1 नंबर काम केलं त्याने गेल्या वेळेस आणि एकदम स्वस्त मस्त, त्यालाच आपण देऊन टाकू, तो येऊन मंडप करेल, हे करेल, ते करेल, झालं काम, काय प्रॉब्लेम नाही. पण तेव्हा मग जे जसं तुम्हाला की आता मुलं मुली ठरवतात, तर तेव्हा त्यांना की बाबा ठीक आहे तो सगळ्यांचीच कामं करतो, पण आज जर मी ते काम केलं ना तर ते किती वेगळ्या प्रकारे आणि कशा प्रकारे सुंदर दिसेल, प्लस इतरांपेक्षा वेगळं असेल जे तुमचं डेकोरेशन आणि हे असेल ते, आणि हा तुमच्या लाईफचा एक म्हणतात ना की एक मेमोरेबल एक्सपिरियन्स आहे आणि जो लाईफ टाईम तुमच्या सोबत राहणार आहे.
तर कधी मध्ये इव्हन कोविडमध्ये पण खूप झालेलं की अरे एवढे पैसे कुठे घालायचे आणि आता माणसं आमची 1000ची 50 झाली 100 झाली तर तुम्ही डेकोरेशनमध्ये कमी करा असं. तर मी म्हटलं कम्प्लिटली अग्री की तुमचं मला अगदी कम्प्लिटली समजतंय की माणसं कमी झालीत आणि बजेट कमी आहे, पण आज जो मी मंडप करणार आहे तो मी उद्या 1000 लोकांसाठी पण तोच करणार आहे आणि 100 लोकांसाठी पण तोच करणार आहे. तर माझ्यामध्ये कॉस्ट वाईज काही फरक नाही येणार आहे. तरी मी ट्राय करेन की तुमच्या साईडने जे पण असेल की बाबा कॉस्ट कटिंग किंवा काय, पण सांगण्यामागचा हेतू असा की आपलं डेकोरेशनची जी व्हॅल्यू असते तीच राहते आणि ती तुमच्या कॅमेरामध्ये तुमच्या फोटोजमध्ये कॅप्चर होऊन ती लाईफ टाईम राहते. तर हा तुमचा इव्हेंट जर मी केला तर तो कशा प्रकारे छान होईल आणि तुमची ती आयुष्यातली मेमरी खूप सुंदर प्रकारे तुमच्या सोबत राहील, हे मला स्टार्टिंगला करायला लागायचं. आता जेव्हा मी म्हणाली ना की प्रत्येक वेळेस चेंजेस असतात, कोविड नंतर पण बरेच सारे चेंजेस झाले. तसं आता मी ज्या पॅनलवर आहे रॅडिसनच्या, तर तिकडे पण तिकच लोक आहेत बरीच. ह्या फील्डमध्ये पण जरी आम्ही 50 लाखाचे करत असलो तरी 1.5 करोड 2 करोडचे करणारे जे आहेत ते पॅनलवर आहेत आणि त्यांचं नाव आज खूप माझ्यापेक्षाही जास्त एक लेवलला आहे. ते एजने पण सिनियर आहेत असं. तर त्यावेळेस तिकडे जास्त तिकडे पण मला तो एक वेगळा प्रॉब्लेम की तुला का मी देऊ. आज जर समजा मी तुला 50 देतो तर समोरचा मला याकडून समजा 60-70 घेतोय, तर 10-20 लाख मी आपल्याला पण वाटतं भरपूर, पण की माझ्या मुलाचं वेडिंग त्याचं एक ब्रँड आहे ना, मी ब्रँडला सोडून तुझ्याकडे का येऊ असं. हे मला विचारलं म्हणजे बरेच गेल्या वर्षी, कारण गेल्या वर्षीचे जे माझे इव्हेंट होते ना ते थोडे त्याच्या आधीच्या वर्षापेक्षा थोडे ग्रँड लेवलला केले. इव्हन माझ्या प्रोडक्शनमध्ये पण बरेच सारे चेंजेस झाले, बऱ्याच चांगल्या गोष्टी अपडेट झाल्या असं. तर तेव्हा माझ्या जर तुम्ही इंस्टाग्रामवर जर गेलं ना, इन्स्टा आय डीवरती, तर त्याच्यावरती मी व्हिडिओ पण केलाय, क्लायंटचा फीडबॅक घेतलाय. तर त्याच्यामध्ये जेव्हा मी ती डील क्रॅक केली, म्हणजे डील पण कशी क्रॅक केली, एक मला वाटतं 1 महिना आधीच असेल. आता हे जे वेडिंग्स असतात ना हे 4-5 महिना आधी डेकोरेशन फायनल होतात. तर मी त्यांना घेतले आणि त्यांना सगळे डेकोरेटरवाले भेटलेले. माझा फोन पण उचलत नव्हते ते क्लायंट असं, आणि त्यांच्या आधीचे 2 वेडिंग मी करत होते. तर मी त्यांना एक जस्ट मेसेज टाकला की सर मी तुमचे आधीचे 2 वेडिंग्स करते आणि ह्याच्या आधी पण मी एवढे वेडिंग्स केले, तर मला एक चान्स द्या, फक्त एक मला 15 मिनिटं तुमच्याशी भेटायचं आहे. आणि त्यांनी पण माझ्याशी डायरेक्ट नाही बोलले, कारण त्यांचा एक इव्हेंट प्लॅनर जो होता तर त्यांनी की जो त्यांचं इंटरनल फॅमिलीचं बघत होता, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, बोलवलं. पण माझी एक PPT मी त्यांना दाखवली आणि ते म्हणाली तू, आम्ही एवढ्या लोकांना भेटलो पण जे तू दाखवलंस ना ते मला पाहिजे. म्हणजे कळलं ना की तुम्हाला आज मी भरपूर काही दाखवेन की खूप मोठ्या ग्रँड गोष्टी, थोड्या कमी गोष्टी, पण तुम्हाला काय पाहिजे हे चॉईस एक समजणं असं प्रत्येकाची, ते पण इम्पॉर्टंट असतं. कसं असतं की आज मी भेटायला गेले, समजा मी तुला भेटायला, तुझं वेडिंग आहे, की म्हणाली मला ना खूप छान असं मी व्हेन्यू बुक केला, मला लग्न करायचं आहे असं आहे, तर नॉर्मली लोक माझ्याकडे काय आहेत ते दाखवतात. बरोबर. माझं असं मत आहे की तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकू नका, आधी समजून घ्या समोरच्याला काय पाहिजे, त्याची गरज पूर्ण करायला आपण इकडे बसलेलो. तर कदाचित एखादा जर असेल तो म्हणाल की नाही म्हणाली मला ना खूप असं एकदम ग्रँड, म्हणजे एंटर केल्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे वाव, की मी अजूनपर्यंत असं वेडिंग बघितलंच नाही, खूप सारे फ्लावर्स, लाईट्स वगैरे वगैरे असं. तेच जर तुझं समजा दुसरा कोणी तुझा भाऊ असेल तो म्हणत असेल की नाही म्हणाली मला ना सटल वेडिंग पाहिजे, मला संकेतसारखं एकदम ग्रँड वेडिंग नको आहे, पण ज्याच्यामध्ये ब्युटी, म्हणजे असं की जी गोष्ट खूप डेलिकेट आहे, इव्हन सेंटर पीसेसपासून किंवा फ्लोरल अरेंजमेंट, पण डिसेंट आणि असं असलं पाहिजे. तर मला मी जेव्हा मीटिंगला जाते तर आधी मी समजून घेते. आपण एकच प्रश्न विचारून त्याला, कारण त्यांना खूप भरलेलं असतं, त्यांना सांगायचं असतं की मला काय पाहिजे, तर ते तुम्ही ऐकून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते ऐकून घेतल्यानंतर मग मला माहिती आहे की माझ्याकडे मी आज एवढे वर्ष आपण करतोय, किंवा बॅक ऑफ द म्हणणं ना बॅक ऑफिसचं काम असतं की आपण वेगवेगळे डिझाईन्स रेडी करून ठेवायचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की माझ्याकडे कुठली PPT आहे आणि ह्या माणसाला काय पाहिजे. मग तेव्हा दाखवायचे की अच्छा ओके सर, तर तुम्हाला हे पाहिजे हे. मग जेव्हा तुम्ही एकच, म्हणजे मला 10 PPT दाखवायची गरजच लागत नाही, मी जे दाखवते ते क्लायंटला आवडतं, म्हणजे हे एक असं हे चांगलं आहे की होतं. मग त्यामुळे काय होतं की एकदा तुम्हाला मी एक PPT दाखवली, अरे मनाली ये अच्छा आहे, मुझे यही चाहिए, म्हणजे आपण असंच करूया. मग त्यांना काय वाटतं, अरे मनालीच ही व्यक्ती आहे की जिला समजतं माझ्या मनात काय आहे, मी जे व्हिज्युअलाइज करतो ते तिला दिसतं. येस राईट, येस येस. म्हणजे मग तेव्हा तो ट्रस्ट, आणि ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, मेन पैशापेक्षा ट्रस्ट बिल्डिंग खूप महत्त्वाचं आहे. असं की एकदा तुम्हाला ट्रस्ट झाला ना की बाबा नाही मनालीच ती व्यक्ती आहे की जी मला छान करून देऊ शकते, मग काही होऊ दे, त्या दिवशी तुमचं किती काय कुठे काय असेल ना तरी त्यांना एक ते ऑपअप घोटलं ना की ती गोष्ट घडून येतात आणि ती गोष्ट चांगल्याच रित्या डिलिव्हर पण होते. त्यामुळे ट्रस्ट फॅक्टर पण खूप महत्त्वाचा, आणि तो तुमच्या
बोलण्यात, पण मी माझं सगळं प्रोडक्शन आणि हे ते तर घेऊन येऊ शकत नाही, किंवा मी माझे एक आजकाल आपलं सोशल मीडियामुळे ते खूप चांगलं झालं की बाबा तुमचं काम आहे काय, तर ते तुम्ही एक इन्स्टा आयडी किंवा तुमचं प्रोफाईल पाठवलं वेबसाईट की ते दिसतं, हां लोकांना कळतं. तर त्यामुळे आपण भेटायच्या आधी लोकांपर्यंत हे होतात. आता सॉरी मी थोडंसं तुझा जास्त वेळ घेते आणि सांगते, एक गोष्ट मला आठवली, गेल्या वर्षीचंच गोष्ट आहे. तर तेव्हा असं झालं की एक दुबईचे क्लायंट होते आणि त्यांचं मी लिटरली होते की 20 दिवस आधी मला फोन आणि हॉटेलमधून पण फोन की अरे म्हणाली असे क्लायंट आहे उनको वेडिंग करणार आहे. म्हणजे 20 दिवस आधी कोण फायनल करतं. तर मग तेव्हा ते भेटले माझ्याशी. आधी बॅकग्राऊंड हिस्ट्री वगैरे घेतातच सगळे आपली की किती वेडिंग कोण. मग नंतर मला म्हणाले की जसं की माझी मुलगी डिसाईड करेल सगळं, पण माझं म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम काय झाला, ते एका ऑलरेडी दुसऱ्यांसोबत त्यांनी फायनल केलेलं, पण त्यांचं तिकडे त्यांचे इगो क्लॅशेस, क्लायंटला वेळ देणं, क्लायंट सोबत तेवढं नाही जमणं हे झालं. आणि एक लेवल नंतर क्लायंट म्हणतो माझं हे माझी एकुलती एक मुलगी आहे, तिचं वेडिंग आहे आणि माझं या माणसासोबतच आत्ताच पटत आणि आत्ताच मला एवढा ॲटिट्यूड दाखवतो, हा माझ्या नंतर मी मला किती सपोर्ट करणार. तर त्यांनी त्यांच्यासोबत ती डील ब्रेक केली आणि ते म्हणले की मला दुसऱ्या इव्हेंट प्लॅनरसोबत जायचं आहे. तर तेव्हा ते शोधताना त्यांनी माझं नाव, मला लास्ट कॉल होता हे पण तुला सांगते, तर मी बोलले सगळं हे केलं. म्हणाले बघ बा माझं काही हे नाही, जो भी आहे मेरी बेटी डिसाईड करेगी, ओके, ती US मध्ये असते, तर तुझे ते टायमिंग्स वगैरे तू मॅच कर आणि मला सांग की आम्ही लेट नाईट कॉल चालतील, तर झूम कॉल मीटिंग वगैरे तुला चालेल का, तर म्हणजे 12 नंतर वगैरे. तर नॉर्मली जे वेडिंग प्लॅनर्स इव्हेंट प्लॅनर ते म्हणतात की नाही आमचं टायमिंग हे आहे, आम्ही तेवढ्यामध्ये आम्ही करू शकतो, म्हणजे झूम कॉल मीटिंग आहे काय. माझ्यासाठी तर म्हणजे आधीपासूनच असं होतं की बाबा क्लायंट बोलले तर आपण त्यावेळेस रेडी असलं पाहिजे. आणि दुसरी अशी गोष्ट की आता तर मला बेबी वगैरे पण आहे, तो रात्रीचं जे बेस्ट टायमिंग होतं मला की मी त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलू शकते, त्यांचं ज्या गोष्टी ते समजून घेऊ शकते आणि त्याप्रमाणे आपण PPT डिझाईन करून त्यांना सांगतो. झालं, मी पहिले अंडरस्टँड करून घेतलं आणि मला तो पण क्लाइंटकडून फीडबॅक आला. मनाली मैंने इतने लोगों से मैं मिला हूँ लेकिन किसी ने ये नहीं समझा कि मुझे क्या चाहिए. यू आर द फर्स्ट पर्सन कि जिसने पूछा मुझे मेरी बेटी से कि व्हाट एग्जैक्टली यू वांट, और उसके बाद तूने जो PPT प्रेजेंट की है उसमें से तो मतलब मुझे खुद सिलेक्ट करने में लगा कि मुझे ये भी अच्छा लगा, मुझे ये भी अच्छा लगा. सो यू एक्झॅक्टली गॉट व्हॉट वी वॉन्ट. तर तो एक प्लस पॉईंट झाला माझा स्टार्टिंग, म्हणजे म्हणतात की स्टार्टिंगलाच तुम्ही थोडंसं प्लस होता तिथे. त्याच्यानंतर त्याच्या मुलीला मी जे डिझाईन्स पाठवलेले ते खूप आवडले, तर त्यांनी मला सगळं सांगितलं असं असं बाबा मला हे पाहिजे, तर तू त्याप्रमाणे कॉस्टिंग वगैरे दे. कॉस्टिंग पण आपण रिझनेबल दिली, ज्यांनी बाकीच्या सगळ्या दिल्या कॉस्टिंग, पण एक होईपर्यंत, कारण का मी जी कॉस्टिंग दिली आणि दुसऱ्याने दिली ह्याच्यामध्ये 10-20 लाखाचा फरक होता. इतका फरक? हां, कारण मी असं म्हणलं की त्यावेळेस प्रत्येक वेळेस पॅनल चेंज होत असतं. गेल्या वर्षी जे पॅनलवर आले ते दिग्गज लोक अगदी, म्हणजे त्यांच्याकडून मी क्लायंट खेचणं हे खूप मला मोठी गोष्ट, चॅलेंजिंग टास्क होता की मी त्यांच्यापेक्षा कशी बेस्ट आहे. कारण एज वाईज पण ते माझ्यापेक्षा खूप सिनियर, इवन त्यांच्या जे कंपनी आणि त्यांचे जे पण प्रोजेक्ट असतात, जसं म्हणलं की CRs मध्ये ते काम करतात आणि वेल इस्टॅब्लिश त्यांची कंपनी आहे. आपण अजून म्हणजे माझी 10 वर्ष झाली कंपनी स्टार्ट करून, तर त्याप्रमाणे मी प्रत्येक ह्याच्यात त्यांच्याप्रमाणे बेस्ट लेवलला होते असं. सो मला सिलेक्ट करणं हे मला लोकांना सांगणं हे मला खूप जास्त चॅलेंजिंग होतं. तर झालं, कन्वर्ट झाले ते की त्यांना जास्त, कारण मी आधी पण प्रोजेक्ट केले, मी त्यांना म्हटलं की बघा तुम्ही माझे बाकीचे प्रोजेक्ट्स बघा हे म्हणतात की म्हणाली सगळं वेडिंग वगैरे झालं. ते खूप खुश होते की बाबा आम्हाला त्या स्पेशली क्लायंट येऊन भेटून राहिले की बाबा म्हणाली जेव्हा मी तुला बघितलं, आमची डीन फर्स्ट फिक्स झाली, सगळं झालं, पण असं प्रॅक्टिकली म्हणतात की आपण भेटतो हे वेडिंग डेलाच भेटलो. आणि हां तो डायरेक्टली तोपर्यंत, कारण ते इकडे नव्हतेच ना, आणि वेडिंग डेच्या दिवशी भेटलं आणि ते म्हणतात की इतनी छोटी लड़की मेरे बेटी का वेडिंग प्लान करा की अच्छा तू है वो म्हणाली. कारण झूम कॉल मध्ये एवढं दिसत अरे तू तो बहुत यंग लग रही है, सब तू पूरा करेगी, तू अकेली पार्टनर है, यू हॅव लाईक देर इज समवन हु इज पार्टनर इन दिस फर्म. तर म्हटलं की नाही, ओके. तर तोपर्यंत ते ओके असं म्हणले. मग नंतर झालं की जब तक तू बात कर रही तो लगी तो नहीं मुझे कि तू इतनी छोटी सी है. चलो ठीक है बट अच्छे से सब हो जाएगा ना. मतलब सर यू डोंट वरी, सब अच्छे से ही होगा. त्याच्यानंतर जेव्हा सगळे म्हणजे 2 दिवसाचं वेडिंग असतात, एका दिवशी त्यांचे 2-3 फंक्शन्स असतात, असे एक टोटल 6 फंक्शन्स होते, ते कंप्लीट झाले. आणि त्याच्यानंतर स्पेशली त्यांनी मला बोलवलं, जे हॉटेलची टीम होती, जे GM होते, त्यांच्यासमोर त्यांनी अप्रिशिएट केलं की बाबा ह्या मुलीने मला 20 दिवस आधी माझं डील क्लोज केली
तोपर्यंत पण मला विश्वास नव्हता की हे वेडिंग एवढ्या चांगल्या प्रकारे होईल. त्याच्यानंतर जेव्हा तिने मला बजेट दिलं हे इतर लोकांपेक्षा खूप कमी होतं, तरी पण मला थोडा डाऊट होता की हे तेवढ्या लेवलला डिलिव्हर नाही होणार, कदाचित थोड्या इकडे तिकडे होईल, पण ठीक आहे, त्याच्या पण एक 15-20 लाख वाचत होते तर म्हणजे थोडं मी कॉम्प्रोमाइज करू शकतो. पण ह्या मुलीनी ज्या लेवलला मला आज जे वेडिंग आहे, माझं स्वप्न, माझ्या मुलीचं लग्न आहे, माझं स्वप्न आहे, ते डिलिव्हर केलं. त्याप्रमाणे तर मी सिरियसली म्हणतो की हिच्यामध्ये खूप तो स्पार्क, म्हणजे मी स्वतःच येण्याकडे ते एक सांगते की खूप स्पार्क आहे. आणि कमी एजमध्ये तिने खूप चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. जो बिझनेस केलेला आहे तो खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं, म्हणाली तू सबसे लास्ट ऑप्शन क्यों थी पता है मेरे लिए? म्हटलं सर क्यों? कि क्योंकि तेरा इंस्टाग्राम आईडी पे कुछ नहीं है, तेरे सोशल वेबसाइट पे कुछ नहीं है. जब भी मैं तुझसे मिला, तेरा जो प्रेजेंटेशन देखा, उससे तेरा जो क्वालिटी ऑफ वर्क है वो पता चलता है. बट अब अभी कैसे, जैसे मैं दुबई में हूँ, वैसे बहुत सारे क्लाइंट्स हैं जो NRI है, तो वो तो जज नहीं कर सकते ना जब तक तुझे मिलेंगे. काम बघत तेरा काम, हाँ, तुझं काम बघत नाही तोपर्यंत नाही जज करू शकत. तर तू तुझ्या सोशल मीडियाला, मी माझ्या इव्हेंट वेडिंगचे सगळे फोटोग्राफ्स तुला देतो. ती स्पेशली ब्राईडने मला खूप पुश केलं की तू इंस्टाग्रामवर तुझं कर, ऍक्टिव्ह कर. तेवढं अकाउंट होतं पण त्याच्यामध्ये तेवढे फोटोज नाहीत किंवा तेवढ्या लेवलला ऍक्टिव्ह नव्हतं. म्हणजे इव्हन कसं होतं की जे काही क्लायंटकडून फोटो मिळाले, आपण आपल्या फोनमध्ये फोटो काढले, ते आपण अपडेट करायचो. स्पेशली त्या दिवशी आपला एक फोटोग्राफर असला पाहिजे, बरोबर, तो पण तेवढाच गरजेचा आहे की जो प्रॉपर हे करेल. रील्स आज तेवढ्या लेवलला हे होतात, तर ते एक महत्वाचं आहे बिझनेस जनरेट होण्यासाठी पण. म्हणजे तुम्ही किती पण तुमचं नाव असू दे, किती काय असू दे, पण ह्या गोष्टी मॅटर करतात. तर ते एक अपग्रेड झालं माझ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणजे ना की क्लायंटकडून पण असे बरेच सारे फीडबॅक आले. तर हा एक माझा क्लायंट होता. दुसरा एक क्लायंट होता, त्याचं असं होतं की त्यांना मी स्पेशली विचारलं, म्हणलं की ज्यांच्याशी माझं शेवटच्याच मुवमेंटला फायनल झालं, ते सगळ्यांशी भेटून झाले, नंतर म्हणाली ही आहे जो करेगी. मी म्हटलं की मॅम आप इतने, तुम्ही 3-4 लोकांना भेटलात, मला तुम्ही का सिलेक्ट केलं? बिकॉज मला माहिती होतं कुठल्या कॉम्पिटिटरला माझ्या भेटतायत वगैरे, त्यांना सोडून मला का सिलेक्ट केलं? तर तेव्हा तिने पण तेच उतरलं की म्हणाली मैंने इतने लोगों से मैं मिली, बट जो मुझे चाहिए था वो सिर्फ मनाली के पास था. तुमने जो प्रेजेंटेशन देखा है वो सब तुमने दिखा है. तुझे कट करतो दोनदा ते प्रेझेंटेशनचं जे म्हणालीस एक्झॅक्टली, कारण मला नाही ते व्हिज्युअलाइजच होत नाही. प्रेझेंटेशन म्हणजे एक्झॅक्टली काय दाखवतेस तुला? एक्झॅक्टली. आता जसं आपण एक थोडंसं स्टार्टिंगपासून सांगते, थोडा जास्त वेळ घेऊन तुमचा, की तुला वेडिंग करायचं आहे, ठीक आहे, आणि तू म्हणतो मला डेस्टिनेशन वेडिंग करायचं. तर डेस्टिनेशन वेडिंगला असतं आपण कसं दुसरा एक जागा बुक करतो, हॉटेल असतं, ते रिसॉर्ट असतं, तिकडे जाऊन करणार. ते तुझ्यासाठी खूप नवीन आहे, बरोबर, तुझ्यासाठी खूप नवीन आहे. मी तिकडे खूप सारे वेडिंग करते कारण मी त्या पॅनलवर आहे. तर जेव्हा एखादा माणूस तिथे येतो तर त्याला ते पूर्ण व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे की तुम्ही एंटर करताय ती प्रॉपर्टी. तर एक प्रॉपर्टीचा पिक्चर की तू एंटर करणार, तर तेव्हा हा ओरिजिनल पिक्चर, कारण तो ओरिजिनल तू बघतोय. मी डेकोरेशन आधी केलं असेल किंवा नसेल केलं तर ते कशा प्रकारे छान होऊ शकतं, तर त्याचे डिझाईन्स, हे कंपॅरिझन दाखवायचं. म्हणजे त्याला काय की तू आधीच तू व्हिज्युअलाइज करून दाखवते की तुझ्या वेडिंगला मी ती प्रॉपर्टी कशा प्रकारे छान करणार आहे. येस येस. आणि ते एक हॉटेल नाही आहे, ते 2 दिवसासाठी तुमचं घर आहे. आणि मला ते तुमचं घर कसं छान प्रकारे मी सजवू शकते, ही गोष्ट जेव्हा मी तुला सांगते ना, तेव्हा तू तिकडे अरे हा असं यही चाहिए मुझे. येस, तसं आहे. आणि मग बाकी म्हणलं की काही 2-3 पॉईंट असतात, ते तू पण आपण हिट केले पाहिजे, ते माणसांच्या मनात घुसलं पाहिजे, मग तर ते प्रोडक्ट आपलं घेणं हे भागच आहे. आणि आम्ही जसं म्हटलं की जे इव्हेंट प्लॅनर, तर त्याच्यामध्ये प्रोडक्शन, जसं डेकोरेशन हा एक पार्ट आहे, तर डेकोरेशन आपलं इन हाऊस आहे. आधी मी दुसऱ्यांकडून घ्यायचे, आउटसोर्स करायचे, कारण स्टार्टिंगला ॲज अ लेडी तेवढं सगळं लेबरसोबत डील करणं, तेवढं सगळं मटेरियल ठेवणं, हे थोडंसं मला नव्हतं पॉसिबल. जी फुलं आणि जे काही मटेरियल लागतात ते सगळं म्हणजे जसं आपण त्यांचे जे पिलर्स असतात, मोठे स्ट्रक्चर असतात, प्लॅटफॉर्म असतात, तर हे सगळं मी आउटसोर्स करायचे, दुसऱ्या लोकांकडून घ्यायचे. पण ते कसे लागणार, त्याच्यावर कसे फ्लावर्स डिझाईन होणार, ते कुठे लागणार, हे डोकं माझं असायचं असं. पण नंतर कसं झालं की त्याच्यात पण मला चॅलेंजेस सगळेच आहे, फक्त क्लायंट आणणं हा चॅलेंज नसतो, ते एक्झिक्यूट पण. आणि एक माझं आहे की बाबा नाही, आपण शब्द दिलाय ना, शब्द दिलाय म्हणजे ती गोष्ट झाली पाहिजे, असं एक मला स्वतःचं वाटतं. कारण हे लोकांचं एक वेडिंग आहे, कसं आहे, रोड कन्स्ट्रक्शन, इंटेरियर, आज नाही झालं, 1 दिवस लेट होऊ शकतं, 2 दिवस लेट होऊ शकतं, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण लग्न ही अशी गोष्ट आहे ना की त्याला टाइम मॅनेजमेंट हे खूप आहे, त्या दिवसाला महत्व आहे, त्या वेळेला महत्व आहे. रिस्क राहते ना, रिटेक नाहीये ना. येस, एक्झॅक्टली. देयर इज नो रिटेक, नो एक्सटेन्शन फॉर एनिथिंग. तर ते तुम्हाला परफेक्ट झालंच पाहिजे असं. आणि तुमच्या एखाद्या चुकीमुळे तुम्ही एखाद्याचं ती मुवमेंट नाही खराब करू शकत.
तर मला हे पण चॅलेंजेस झाले की मला टायमावरती खूप साऱ्या वेंडर्सने धोका दिला की देतो त्या गोष्टी दिल्या नाहीत, पण आपण शब्द दिलाय तर आपण ही गोष्ट केलीच पाहिजे. तर मलाच माहिती की मी त्या गोष्टी इथून नाही तिथून नाही तर कसं कसं ती गोष्ट पूर्ण झाली, सगळं झालं. पण त्यासाठी माझे दिवस रात्र एक झाले, 3-4 रात्र झोप नाही, काय नाही. पण जेव्हा ती गोष्ट कम्प्लीट होते आणि ते गोष्ट डिलिव्हर होते, ते सेटअप होतो आणि त्या नवरा नवरीच्या चेहऱ्यावरची जी स्माईल असते ना, बस तिकडेच माणूस जिंकतो. म्हणजे ते जे असतं ना की ते तुम्हाला कधीच ते पैशांनी वगैरे नाही मिळू शकत असं. तर ते क्लायंटचं जे फीडबॅक, सॅटिस्फॅक्शन खूप मजा येते त्यात. तू ही जी सगळी जी सांगतेस ना, तो मूवी बघितला होता बँड बाजा बरात, ओके, रणवीर आणि अनुष्कावाला, ते सगळं आता ते कोरिलेट होते की हा मूवीमध्ये खरं दाखवलं म्हणजे या प्रोसेस असतात. त्यांची जी काही धडपड आहे वेडिंग पहिलं मिळवण्यासाठी आणि हे सगळं ते तू सगळं तसं पूर्ण एक्सप्लेन करतेस, राईट. तू फक्त मराठी वेडिंगच केली आहेस, करतेस की बाकी पण काही वेडिंग करतेस? मी अजूनपर्यंत गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी, कॅथलिक सगळे वेडिंग केलेले आहेत. महाराष्ट्रीयन वेडिंग तर येस. एक गमतीचा भाग म्हणून विचारतो की साधारण एक आता मराठी वेडिंग म्हटलं की बजेट असतं नाही असं नाही, पण एक ॲव्हरेज 10 लाखाचं वेडिंग असतं, 10 ते 15. तर हे 70 लाखाचं वेडिंग म्हणजे काय वेगळं असतं का? एक थोडक्यात गंमत. मला पण आधी वाटायचं 10 लाखाचं आम्ही लग्न बघितले ना, 10-15 लाखाची लग्न बघितले, 70 लाखाचं लग्न कसं असतं म्हणजे हे जर प्रश्न मला पडले त्याचं एक सोप्या भाषेत काय उत्तर असेल तुझं? मला पण हा खूप मोठा प्रश्न होता. कारण मी एक थोडे वर्षापूर्वी 5-6-7-8 वर्षापूर्वी मला पण क्युरियोसिटी होती. म्हटलं हे करतात काय एवढं, म्हणजे मला करायचं ते वेडिंग, मला तर 1 CR 2 CRचं माझं आता टार्गेट आहे नेक्स्ट. सो पण काय करतात नक्की, काय वेगळं असतं एवढं. तर मग जेव्हा बघायला सुरुवात केली तर तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही जे आधी डेकोरेशन केलेले आहे त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारचे लेवल्स असतात की जसं फ्लावर्समध्ये पण असतात की आता आर्टिफिशियल आणि ओरिजिनल फ्लावर्स, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी खूप गोष्टी मॅटर करतात. तुमचे जे सेंटर पीसेस असतात, तुमचे जे डिझाईन सेट्स असतात, तर ते पण खूप मॅटर करतात. तर तिकडे तुमचं मेन तर कॉस्ट डिफर होतं. म्हणजे आम्ही एकदम हा ड्रास्टिक फरक नाही पडत, हा छोट्या छोट्या गोष्टींमधून फरक. जसं संगीतचे सेट असतात, तर आपल्याकडे स्टेज साईज झाली म्हणजे बस 16 फीटचं स्टेज, भरपूर झालं रे, म्हणाली मोठं आहे. तिकडे आम्ही 40, 50, 60, 100 फीटचे पण स्टेज करतो असं. तर आता मागे मला एक मी जसं 5 स्टार हॉटेल्सला करते तसं मी ठाण्याला रेमंड लॉन आहे, 4 एकरचं लॉन आहे ते. ओके. तेवढा मोठा व्हेन्यू कव्हर करणं आणि तेवढा म्हणजे 100 फूटचा स्टेज होता तो माझा आणि एरोप्लेन ग्राउंड म्हणतात त्याला. तर तो माझा खूप मोठा ग्राउंड वेडिंग होता. म्हणजे ग्राउंडमध्ये वेडिंग करणं पण हा एक अलग चॅलेंजिंग टास्क आहे. तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करता हॉटेलमध्ये, ते पण एक वेगळे चॅलेंजिंग टास्क आहे. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चॅलेंजेस असतात. तर ते अशा प्रकारे म्हणजे बेटर की जसं मेन स्टेज मॅटर करतो तुमचा की किती फीटचा, मग त्याप्रमाणे तुमचं डेकोरेशन मॅटर करतं, डिझायनिंग मॅटर करतं, तुम्ही तो सेट नवीन बनवता. आता मागे मी बनारस घाट हे एक केलेलं, जसं अँबी व्हॅलीमध्ये त्यांनी ते बनवलेलं. तर म्हणाली हमें रेडिसन में भी वही बनारस घाट चाहिए करके. मी त्याच्यासाठी तो, आणि खूप वेळ लागतो म्हणजे, तर तिकडे त्या मालवणी म्हणून आहे मलाडला, तिकडे जाऊन त्या गोडाऊनमध्ये बोलतात ना मी उभं राहून ते सेटअप बघितलेत, बनवलेत आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं. तर ते 24 फीट 30 फीटचं असं मोठं मंदिर बनवणं. पिक्चरच्या शूटिंगला जसे सेट्स लागतात तसं मोरलेस राईट. तर ते झालं, हा एक डेकोरेशन पार्ट झाला. ठीक आहे. तर आता इव्हेंट प्लॅनिंग म्हटलं की फक्त डेकोरेशन नाही आहे, तर डेकॉरमध्ये हे चेंजेस झाले, त्यामुळे कॉस्टिंग वाढलं. जसं तू 10 लाखाचं म्हणाल मग ते 25-30 लाखाचे वेडिंग्स होतात असं. तर हा डेकोरेशनमध्येच एक तुमचे चेंजेस झाले. त्याच्यानंतर आता ही जी लोक येतात डेस्टिनेशन वेडिंग, म्हणजे आपल्याला फक्त मुंबई पुण्यावरून नाही लोक आहेत. मागे मी केलेले ते रांचीवरून आलेले, गुजरातवरून, छत्तीसगडवरून, म्हणजे कुठून कुठून येतात की त्यांनी समजा मुलगा इकडचा मुलगी तिकडची आहे, मग त्यांची जे काही 150-200 लोक आहेत तर त्यांना त्यांचे काही एअरप्लेनने येतात, तर काही ट्रेनने येतात, तर त्यांना ते मुंबईला उतरणार. मग म्हणाले मुंबईला उतरल्यानंतर ते इथे अलिबागला कसे येणार, तर इथपासून सगळी तयारी असते. मग त्यांना उतरल्यानंतर त्यांना तिकडे त्यांचे आम्ही बॅग्स देतो, फूड बॅग्स देतो किंवा त्यांची काही कुठे सॉरी ठीक आहे. तर त्यांचे आम्ही अरेंजमेंट्स करतो की काही जण ट्रेनने येतात, तर त्यांना अलिबागपर्यंत कसं आणायचं. आता फक्त अलिबागपर्यंत आणायचं तर म्हणजे सर नहीं सिर्फ लाना नहीं है, उनको ये एक एक्सपीरियंस देना है जो लाइफ टाइम रहेगा. मतलब जे तुमच्या लग्नासाठी आलेत ना, तर त्यांना जेव्हा ते उतरतील ना ट्रेनमधून, तेव्हापासून त्यांना ती गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की मी कुठल्या तरी वेगळ्या वेडिंगला गेले. डेकोरेशन येऊन बघणार ती नंतरची गोष्ट आहे. तर असं माझं एक होतं. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की आपण आपलं जे फेरी आहेत, म्हणजे आपलं तेव्हा PNP एक AC बोट हे होतं,
तर तेव्हा आम्ही PNP फेरी बुक करायचो आणि काय वेडिंग फेरी म्हणजे कळलं तुम्हाला, तुम्ही उतरला तर तिथे तुम्हाला त्याला त्या फेरीला डेकोरेशन, आतमध्ये एक गिटारिस्ट गिटार वाजवतोय, तुम्हाला फूड पॅकेट्स दिले जातात, तो एक एक्सपिरियन्स. अरे वेडिंग पे पोहोचे बी नाही आणि आताच आम्हाला ते वेगळा एक्सपिरियन्स ऍस्पेक्ट पण कळला. म्हणजे मी अभ्यास पण करत होतो आता पॉडकास्टसाठी. म्हटलं साखरपुडा, हळद, लग्न, फार चौथं पूजा असेल. तर हा जो काय ऍस्पेक्ट तू सांगितला हा कम्प्लिटली एक वेगळा ऍस्पेक्ट मिळाला की यार की म्हणजे इथून सुरुवात होते, म्हणजे त्या गेस्टना आणण्यापासून मग त्यांना पोहोचवण्याचं पण असेल सगळं. एक्झॅक्टली. ओके, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी डिटेलिंग. मग त्यांना जे फूड पॅकेट्स देणार आम्ही, मग त्याच्यावरती लोगो असला पाहिजे. आता त्यांचं ते क्रिएटिव्ह डिझायनिंग खूप चांगलं आलं. पहिले आपण कसं पत्रिका द्यायचो ते व्हायचं, आता तर कसं नाही, इन्व्हिटेशन व्हिडिओज मध्ये पण बरेच लेवलचे इनोव्हेशन वगैरे, तर आपण क्रिएटिव्ह पण करतो. म्हणजे असं आहे की तुमचे इन्व्हिटेशन कार्ड्स काय जातील, कसं काय डिझायनिंग असेल वगैरे, तर ते झालं. तर त्याप्रमाणे जसे लोगो डिझाईन होतं, मग त्यांच्या फूड पॅकेट्सवरती कुठले लोगो येणार, मग ते जेव्हा मांडवायला उतरतील तर उतरल्यानंतर मग तिकडे माझी टीम प्रॉपर ड्रेसअपमध्ये असणार विथ द ID कार्ड अँड गिफ्ट्स इव्हेंट्स अँड प्रमोशन्स, त्यांना ग्रीट करणार त्यांना की बाबा ओके मॅम. मग त्यांच्यासाठी स्पेशल इनोवा केली असणार, त्या इनोवावरती त्यांचं नाव लिहिलं आहे. म्हणजे यू जस्ट फील की मी कुठेतरी दुसरीकडे गेलो आणि माझ्या नावासाठी गाडी रेडी, म्हणजे तुला तिथेच फील त्यांनी दिलं की एक तू VIP गेस्ट आहे असं. मग त्या नावाची गाडी मग तुम्ही बसा, मग तिकडे आपले काही लोडर्स असतात की जे त्यांचं लगेज त्या गाडीमध्ये ठेवणार. अशा जवळजवळ आम्ही 20-25 इनोवा अशा लाईनमध्ये उभ्या. ते बघायलाच एक चित्र किती छान ग्रँड वाटतं. आणि त्या वेडिंग फेरीमधून उतरता तुम्ही, म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स सुरू झाला तुमचा हॉटेलमध्ये पोहोचण्याच्या आधीच. मग तुम्ही हॉटेलमध्ये पोहोचता, हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पण आपली एक दुसरी टीम असते हेल्प डेस्कवरती. म्हणजे नेहमी कसं की चेक इनसाठी हॉटेलची टीम असते की जे चेक इन्स करतात, पण तिकडे आम्ही आमची टीम ठेवतो. मग त्यांना वेलकम करायला काही ढोलवाले वगैरे, की जसं गाडीतून उतरले की ती वाईब आली पाहिजे. मग ते ढोलवाले, नुसते ढोलवाले नको. पहिले कसं होतं की अरे 2 ढोलवाले बस हो गए म्हणाले. नाही सर, ढोलवाल्यांसोबत कसं असतं की लेडीजना पण, आता समजा माझ्या कोणाला रिलेटिव्हचं लग्न, मला नाचायची इच्छा वाटते, पण कसं बॅकग्राऊंड ॲम्बियन्स पण पाहिजे ना. किती कोणी असेल की मनात इच्छा आहे, उतरल्या कोणी नाचायला नाही सुरुवात करत. मग आम्ही म्हणले सर उसके साथ आपण एक काम करते, 2 कपल रखते हैं पंजाबी अटरमध्ये, की म्हणजे 2 लेडीज आणि 2 जेंट्स. मग ते डान्स पण करणार, म्हणजे जसं ढोल वाजवतात, डान्स करतात. मग त्यांना कसं एक माहोल क्रिएट झाला मिळते आपल्याला. येस. मग ते क्लायंट तिकडे डान्स विन्स करून आधीच रिसेप्शनलाच फुल खुश. म्हणजे जेव्हा तो ग्रीट करेल मेन क्लायंटला, तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल आलेली असते ना की अरे सर बढिया अरेंजमेंट कर दिए, असं तो आधीच बोलतो आपल्या क्लायंटला. तेव्हा क्लायंट आपला खुश होतो की अरे मी एकदम परफेक्ट इव्हेंटवाला निवडला आहे. तर हे जे ढोलवाले पण आम्हीच प्लॅन करतो की बाबा त्यांना आल्यावरती काय वेलकमसाठी काय त्यांना द्यायचं आहे, किंवा वेलकम ड्रिंक द्यायचं आहे, त्यांना रोज द्यायचा आहे की मला द्यायची आहे, ते पण प्लॅन करतो. मग नंतर आमची डेस्कवर टीम असते, ती टीम पण आम्हीच प्रोव्हाइड करतो की जे चेक इन वगैरे करणार. त्यांना आम्ही जे की कार्ड्स देतात आजकाल, तर ते नॉर्मली हॉटेलचे की कार्ड्स असतात, आम्ही त्यात पण कस्टमाइज करतो की आमचा लोगो आला, त्याच्यामध्ये आयटम की बाबा कधी कुठले फंक्शन्स आहेत. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिटेलिंग. पण मला असं वाटतं की ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मजा असते ना, त्या काम करतात खूप जास्त. की म्हणजे जसं म्हटलं की तुम्हाला तुमच्या नावाचे जेव्हा टॅग्स मिळतात, तुमच्या नावाने सेपरेट टेबल ठेवला आहे, तुमच्या नावाचे सेपरेट इनोवा केली जाते, तर ते माणूस नेहमी लक्षात ठेवतो. असं डेकोरेशन तर खूप छान झालंय, सगळं छान झालंय. तर एक असतं पर्सनलाइज एक्सपिरियन्स, पर्सनलाइज एक्सपिरियन्स आम्ही देतो त्यांना. आणि प्रत्येक वेळेस क्लायंटला काहीतरी वेगळं द्यायचं आणि काहीतरी वेगळं जे त्यांच्या मनाला खूप आवडेल आणि जे लाईफ टाईम लक्षात. आणि लिटरली मी तुला सांगते संकेत, अजून पण लोक मला फोन करतात मुंबईचे वगैरे, ज्या म्हणजे आंटीज आहेत, म्हणजे त्यांना असं घरातले रिलेशन आहेत की अरे तू तो मेरी बेटी ही आहे, असं होतं, तेरी घर की शादी आहे, तू मेहंदी भी लगाएगी. आणि म्हणजे फुल एकदम की मग घरातल्यांना पण तुझ्या इन्व्हिटेशन, कारण तो रॅपो बिल्ड होतो ना. मग ते असं होतं की सर ये मेरे घर की शादी, आप मत बताओ, ये चीज होनी चाहिए. म्हणजे मला असं वाटतं की बिझनेसमध्ये फक्त तुमचं प्रोफेशनलिझम नसून एक थोडा पर्सनल टच, कारण तो इव्हेंटच तसा आहे, इमोशनल थोडासा कुठेतरी एक टच असला पाहिजे. तो आता जे हे सगळं जे सांगत होतीस ना, तर तो पिक्चर उभा राहिला की ते डान्स करतायत, तो एक्सपिरियन्स. पण ऑब्व्हियसली आता लग्न झालं त्यामुळे ते पुन्हा काय पण परत जर समजा 25 वर्षांनी वगैरे लग्न करायची की पण म्हणजे वाईफ बरोबर आहे माझ्या परत अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची जर वेळ आली तर इतक्या ग्रँड लेवलला करू आपण, कारण ते आता व्हिज्युअलाइज व्हायला लागले यार, धमाल आहे. म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स असेल, काही असेल, सुपर. टेक्निकली बोलूच आपण, पण वेडिंगबद्दल ना एक कुठेतरी मनात एक गोष्ट खात राहते. आपण जे आता हे ग्रँड लेवलला वेडिंग्स करतो, म्हणजे आता पूर्वी कसं व्हायचं की आपल्या लग्नात पंक्ती बसायच्या,
मग घरातली गावातली मंडळी जेवण वाढणार, Right. पोटभर खा, पण जेवढं खाणार आहे तेवढंच वाढतं ते संपवा, म्हणजे पत्रावळी रिकामी नंतर. बरोबर. पण आता तू ते जवळून बघतेस की बुफे सिस्टीम आल्यापासून वेस्टेज खूप होतं, राईट. आणि आपण अशा देशात राहतो जिथे 2 टोकं आहेत, म्हणजे लोक अन्नाची इतकी नासाडी करतात आणि एकाकडे असे आहे की लोकांना 2-2 दिवस आठवडा जेवायला मिळत नाही आहे. तर अशा वेळेला ॲज अ वेडिंग प्लॅनर मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की तुला काय वाटतं आपण काय करू शकतो एक सोसायटी म्हणून. ऑब्व्हियसली आपल्याला काळाप्रमाणे पुढे जायचं आहे, नवीन नवीन गोष्टी ॲडॉप्ट करायच्याच आहेत. मी म्हणत नाही परत पंक्ती सिस्टीमला जा, पण काय करू शकतो वेगळं की फूड वेस्टेज आपण वाचवू. तुला सांगू संकेत, खरंच हा खूप चांगलं म्हणजे म्हणतात ना की जे तू डिस्कशन करायला काढलं ना, हा पॉईंट नेहमी माझ्या पण मनात यायचा. म्हणजे असं तर एक म्हणणं प्रत्येकाचं हे असतं की आपण बिझनेस करता करता एक सोशल कॉस्ट पण एक आपल्या डोक्यात असतो प्रत्येक वेळेस. माझं पण तसंच आहे की अरे हे लोक एवढं वेस्ट म्हणजे बघतो ना लिटरली की वेस्ट होतात काही गोष्टी, तर आम्ही त्यावेळेस सांगतो. पण जसं तू म्हणालीस की आपण परत पाठी तर नाही जाऊ शकत ना पंक्ती सिस्टमला, तर त्यावेळेस आम्ही हॉटेल्स असतील. समजा जेव्हा आम्ही जे डेस्टिनेशन वेडिंग्स करतो स्पेशली, तर तेव्हा हॉटेल्सचंच फूड असतं. जेव्हा हॉटेलचं फूड नसतं तेव्हा आम्ही जे केटरिंगवाले असतात त्यांना काही तर मला एवढं पण वाटतं की काही केटरिंगवाले ऑलरेडी त्यांचं असतं की टायअप असतं की काही संस्था आहेत की मग ते त्यांचं जे फूड असेल उरलेलं तर ते तिकडे हे करतात. म्हणजे होतं ना कधी की तेवढं फूड झालेलं आहे पण ते कम्प्लीट म्हणजे उरतात असं. तर त्याच्यासाठी तर आपण त्या गोष्टी हे केलेलं, म्हणजे त्यांनी ऑलरेडी टायअप्स आहेत. जे हॉटेल्स असतात तर त्यांना मी म्हणतो की काहींचे आहेत काहींचे नाही, ते नाही फॉलो करत. म्हणजे प्रत्येक जण आपल्यासारखा विचार करेल असं नाही आहे. पण हे झालं की जे एक्स्ट्रा फूड उरतं त्याचं. पण जे तू म्हणतात की बुफे सिस्टीममध्ये घेऊन जे वेस्ट होतं ना, त्याच्यासाठी मी पण अजून खूप कन्सर्न करते की बाबा त्याच्यावरती काय सोल्युशन होऊ शकतं. आणि ते निघालं पाहिजे. वाईट वाटतं रे की काही जण अन्नासाठी एवढं म्हणजे काही बघितलेले आहेत आपण सिच्युएशन्स, आणि इकडे अन्न खूप वेस्ट होतं. मला वाटतं एक प्रत्येकाने ना एक कुठेतरी पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून पण त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. कारण म्हणजे मला सवय आहे, जर मी कुठल्याही वेडिंगमध्ये असेल, कुठल्याही इव्हेंटला असेल आणि बुफे जेवण असेल, मी असो 10-20 पदार्थ असू दे, मी त्यातले मोजकेच उचलतो आणि मला माहिती आहे की मी इतकी क्वांटिटी खाऊ शकतो तितकेच. कधीही मी प्रयत्न करतो की बुफे असू दे किंवा काही असू दे, घरी तर आपण शिकलोच आहे की अन्न फुकट, तिथेही घेतानाच तितकं मोजकं घ्यायचं. तर मला वाटतं ना प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे जरी उद्योजकतेचा प्लॅटफॉर्म असला तरी एक सोशल मेसेज आम्ही दोघं मिळून द्यायला आवडेल की अन्न फुकट घालू नका. अन्न खूप महत्त्वाची गोष्ट आणि लोक अशी आहेत ज्यांना मिळत नाही खायला, राईट. हो हो एकदम. चलो वेडिंगवरच येऊ परत. तू खूप म्हणजे ना डिटेलिंगमध्ये सांगितलंस की किती ग्रँड लेवलला हा बिझनेस चालतो. आणि मी स्टडी पण केला की इंडियाचं जे वेडिंग मार्केट आहे ते ऑलमोस्ट ह्या फिस्कल इयरचं फिनान्शियल इयरचं 6 लाख करोडच्या वरचं आहे, राईट. इतकं मोठं मार्केट आहे आणि ते वर्षानुवर्ष वाढतच जाणार आहे. तर अशा वेळेला आपण आत्ता आणि त्याचबरोबर लक्षद्वीप आणि मालदीवचा एक कॉन्ट्राडिक्टरी जे काय स्टेटमेंट्स चालू आहेत किंवा जी काय कॉन्ट्रावर्सी झाली आहे ती आपण बघितले. तर अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये इतकं मोठं मार्केट असताना तुम्ही वेडिंग प्लॅनर्स इंडियन जे काय डेस्टिनेशन्स आहेत ते प्रमोट करता का, की बाबा नाही येणारा जो काय आपला क्लायंट असेल त्याला जे डेस्टिनेशन हवं आहे तेच, मग ते फॉरेनचं असेल तर फॉरेनचं, टू प्रमोट इंडिया बेसिकली, आणि तो जो काय पैसा आहे तो इंडियामध्येच राहावा. कम्प्लिटली अग्री. मेन तेच रिझन की जे पण आहे पैसा तो आपल्या इंडियामध्ये असतो, आपल्या इकॉनॉमीवर त्याचा चांगला इम्पॅक्ट झाला पाहिजे. तर जसं तू बोललास की आम्ही तर ट्राय करतो की क्लायंटला पण फर्स्ट ऑफ ऑल की फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट दे वॉन्ट. काही जण असतात की नाही तुम्ही सजेस्ट करा, वी आर ओके विथ द इंटरनॅशनल वेडिंग और डोमेस्टिक वेडिंग, म्हणजे इंडियामध्ये असेल तरी चालेल. पण त्या केसमध्ये आम्ही त्यांना अगदी फुल प्रेशर करतो की नाही बाबा तुम्ही इंडियामध्ये करा. इंडियाची जी ब्युटी आहे, आणि आजकाल कसे झाले आहेत की प्रत्येक जण जे इंटरनॅशनल लेवलला काही शिक्षणासाठी वगैरे जातात तर त्यांचे फ्रेंड्स तर फॉरेनर वगैरे येतातच, हर एक वेडिंगमध्ये असतात. तर आम्ही त्यासाठी की तुमचे जे गेस्ट आहेत ना तर त्यांना हा इंडियन एक्सपिरियन्स द्या, त्यांना आवडतं इंडियन कल्चर. तर आपण आपल्याच ठिकाणी एवढे चांगलं निसर्ग सौंदर्य आहे, प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी ब्युटी आहे, आपल्याकडे वेगवेगळे लोकेशन्स, म्हणजे तुम्हाला जिथे पाहिजे तसं की बाबा बीच टच पाहिजे, कुठे थोडं एकदम थोडं विंटरमध्ये थंडीमधलं पाहिजे किंवा थोडं सटल पाहिजे. आता तर राजस्थान साईड तिकडे पण खूप उदयपूर वगैरे भन्नाट वेडिंग होतात म्हणजे एकदम. तर त्यात आपली संस्कृती पण दिसते, आपले बाकीच्या गोष्टी पण खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या गेस्टला इंट्रोड्यूस करू शकतो. तर तेव्हा तर आम्ही डेफिनेटली प्रमोट करतो. पण काही क्लायंट आहेत की नाही मला इंटरनॅशनल लेवललाच करायचं, तर त्या केसमध्ये आपण मग थोडं ओके, म्हणजे
आम्ही त्यांना क्रॉस नाही करू शकत ना की बाबा नकाच करू असं. पण मग ही कॉन्ट्रावर्सी झाल्यानंतर तुझ्याकडे असं काही झालं का, एखादं वेडिंग होतं जे अब्रॉडला प्लॅन होतं आणि क्लायंट इज लाईक नाही आता मला भारतातच करायचं, असं काही? नाही, अजून तरी असं नाही झालेलं आहे. पण तो एक मला वाटतं कुठेतरी आता ना तो प्रोबॅबली तो एक कल वाढेल की आपण नाही, आपण आपल्या देशातच कुठेतरी करूया म्हणून. तुझं इंडियामधलं आवडतं डेस्टिनेशन कुठलं वेडिंगसाठी? कारण तू आता इतके प्लॅन केले आहेस, इतक्या वेडिंग केलेल्या आहेस. डिपेंड आहे रे, म्हणजे तुला खरं सांगते की मला म्हणजे मी असं एक सिंगल नाही सांगू शकत की प्रत्येक जसं मी म्हणलं की तुला की उदयपूरचे जे वेडिंग्स असतात जे महलवाले वगैरे, तर ते त्यांची ब्युटी वेगळीच आहे एकदम की त्याला आपण काही बीट नाही करू शकत. स्टील म्हणजे माझ्यावर का एखादा क्लायंट आला ज्याला चलो नाही माहीत, जसं तू मगाशी म्हणालीस ना की मी त्या हॉलमध्ये त्या परिसरात मी 10 वेळा इव्हेंट्स केले, मला तो परिसर माहिती आहे कुठे काय चांगले असेल, ज्या गेस्टचं वेडिंग आहे त्याला नाही माहीत. तसं मी तुला जर आलो आणि विचारलं की यार चलो माझ्याकडे बजेट आहे, मला इंडियामध्ये डेस्टिनेशन वेडिंग करायचं, तसं एक म्हणतात एक नेक्स्ट सेकंडला कुठलं नाव येईल तुझ्या डोक्यात? जर माझं पर्सनल असेल ना तर मला बीच टच वेडिंग्स आवडतात. ओके, सिरियसली. ठीक आहे, पण आता तू समोरच्याला काय आवडतं तर मी त्याला ऑप्शन देऊ शकते की बाबा हे इकडे 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 हे आहेत, मग त्याच्यानंतर आय हॅव टू अंडरस्टँड की त्याला काय पाहिजे, त्याची चॉईस काय, किंवा त्याचे जे फॅमिली मेंबर्स आहेत की त्यांना कशात एकदम थोडंसं कल्चरल असतील काय असतील, तर मग मी त्यांना ते उदयपूर वगैरे आपण थोडं ह्या साईडला करू, थोडंसं की वेस्टर्न ह्याच्यामध्ये की आपण म्हणतो की वेडिंग म्हटल्यानंतर तसं थोडंच की आपले 4 फंक्शन साखरपुडा हे ते झालं, पण आजकाल तुला सांगते की काही काही ते पूल पार्टीज वगैरे एवढे भंडारे लोक जी मजा करतात ना की म्हणजे ते फक्त वेडिंग नाही राहत की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. म्हणजे मग थोडं वेस्टर्न कल्चरचं पण येतं, मग मध्येच त्यांचं जे बाकी काही ट्रेडिशनल फंक्शन्स येतात, मग त्याला थोडं ट्रेडिशनल अटायर आपण देतो. तर म्हणजे कारण मीच स्वतः कन्फ्यूज असते ना की मला जर कोणी सांगितलं की कुठे 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 कारण एवढे छान छान डेस्टिनेशन्स आहेत आपल्या इंडियामध्ये, तर थोडं कन्फ्युजन होतं की बाबा कुठे करायचं. पण आता मला मी थोडंसं असं बीच फॅन आहे, तर त्यामुळे मला असं बीच टच वेडिंग मला आवडेल मला. पण दुसऱ्यांना आपण ऑप्शन देऊ शकतो की कुठल्या प्रकारे कुठे. अगेन बजेट पण मॅटर करतं खूप गोष्टींमध्ये, तर त्यामुळे आपण त्या पण गोष्टीचा विचार करून असं खूप जण असतं की मुझे तो मनाली वहाँ पे करना है, मला करायचं आहे तिकडे वेडिंग, पण बजेट अगेन. सो माझ्या बजेटमध्ये जे असेल ते तू दाखव. चूक. आणि आता तू सगळ्या कल्चरमधल्या वेडिंग्स अरेंज केलेल्या आहेस, तुझ्या बघण्यात काय वाटतं की कुठल्या कल्चरचं वेडिंग सगळ्याच ऑब्वियस कल्चरचं आपलं एक मस्त काहीतरी एक म्हणतो ना एसेन्स आहे, तर तरी त्यातल्या त्यात कुठलं कल्चरचं एक वेडिंग तुला असं वाटतं की ह्या हे भारी आहे, हे मजा आहे? कारण आम्ही फक्त मराठी लग्नासाठी नाही ॲक्च्युली म्हणजे मला पण आधी हे होतं की आपलं मराठी वेडिंग खूप छान असतात, चांगले असतात, पण ते आपण जे लहानपणीपर्यंत असं बघत आलो ना त्याचं अच्छा हे लग्न असतं, तोच साचा आहे. हा तोच साचा आहे. पण आता जे मी काय बघते ना असं वाव लग्न म्हणजे असं केलं पाहिजे असं इच्छा होईल बघून परत की म्हणजे अरे हे तर मजा आहे यार एकदम फुल. नाही तर आपण की अरे धावपळ म्हणजे असं धावपळ, आणि मग ते फंक्शन झालं आणि मग घरातले पण एवढे धावपळ करतायत, प्रत्येक जण ह्याच्या मागे ते त्याच्या मागे, कोणी रुक्मात म्हणतं, म्हणजे मला अजून आठवतात ते माझे असं की घरातले झालेले वेडिंग, तर मला असं वाटायचं की लग्न म्हणजे खूप धावपळ आणि असं खूप हेक्टिकवालं काम. पण आताच्या जेव्हा मी हे जे वेडिंग्स करते ना ह्याच्यामध्ये ते फॅमिलीज पूर्ण एन्जॉय करतात, दे आर नॉट इन्व्हॉल्ड इन. कारण वेडिंग प्लॅनर असल्यामुळे कसं की आधीपासून मीटिंग झालेली की वेडिंग प्लॅनरला ते एक्सप्लेन कर की आम्हाला ह्या गोष्टी अशा झाल्या पाहिजेत, आणि त्या गोष्टी त्या दिवशी तशा त्यांना भेटतात. वेडिंग प्लॅनरवर जसं व्हेन्यू डिसाईड करायचं काय, तर त्यांना प्रत्येक गोष्टीने एक हेल्पिंग हँड सोबत असतो. तुला मी लिटरली सांगते, इव्हन पूजेचं पंडित जेव्हा फायनल होतं तर प्रत्येकाचा पंडित वेगवेगळा असतो. तर पंडित फायनल झाल्यानंतर त्याचे जे पूजेचे सामान, कारण ते खूप क्रिटिकल पार्ट असतो ना तो, की हे पूजेचं सामान पाहिजे, आणि पंडितजीला ते जर टायमावर नाही भेटलं तर बापरे दुनिया इकडची तिकडे होते अगदी. म्हणजे टायमावर आम्ही सगळे धावतो घ्यायला, मग दही जरी नसेल टायमावर भेटलं तर मला पण धावायला लागतं अशा, म्हणजे एवढ्या लेवलला असं. तर ते आम्ही त्यांचे वेगळे पॅकिंग करून त्याच्यावरती प्रॉपर लेबल करून म्हणजे एक सिस्टमॅटिक सगळ्या वेने सगळ्या गोष्टी होतात असं. तर बॅक टू द पॉईंट की जे वेगवेगळे वेडिंग्स होतात, तर जसं मी गुजराती वेडिंग्स बघितले, मारवाडी वेडिंग्स होतात, तर त्यांच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी होतातच. असं आत्तापर्यंत ऐकलं की पंजाबी वेडिंग्स पण खूप हॅपनिंग, कारण फुल लॉन पार्टी 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 असं, म्हणजे एकदम मस्त ना ते एकदम फुल जोशमध्ये असतं पार्टी पीपल असं. पण आता म्हणलं गुजराती आणि मारवाडी त्यांच्यामुळे एवढे फंक्शन्स, आणि जसं मी म्हणलं की आधी पूल पार्टी हा विषयच नव्हता लग्नात, तो एक ॲड ऑन झाला, आणि त्याच्यानंतर मग ते सगळं पूर्ण
पिक्चरच चेंज की बाबा त्याच्यातच एवढी मजा केली. मग आफ्टर पार्टी असतात, म्हणजे वेडिंग पण आहे, मजा पण आहे, ट्रेडिशनल पण आहे, संगीतमध्ये जसं आपल्याकडे हळद हळदीला फुल आपला हळदी डान्स हळदीला तोड नाही पण ते ऍक्च्युली आपल्या हळदीला तोडणे सिरियसली 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 म्हणजे बाकी सगळं ठीक आहे बट वो मजा आवाज वाढव डीजे तुला ऐका सिरियसली. चलो तू खूप ना छान माहिती दिलीस आणि आज खरंच खूप मजा आली गप्पा मारायला. एक तरुण उद्योजिका म्हणून हा शेवटचा प्रश्न तुला की आपल्या मराठी तरुणींना जर ह्या व्यवसाय स्पेसिफिकली इव्हेंट मॅनेजमेंट, नॉट टू स्पेसिफिक वेडिंग आता मी म्हणतो, तू कुठून आणि कशी सुरुवात, म्हणजे एक गायडन्स म्हणून काय त्यांना मेसेज देशील? तू ह्या कॅमेऱ्याकडे बघून पण बोललीस. पहिले तर इव्हेंट इंडस्ट्रीबद्दल मला सांगायला आवडेल की आता मी जे काही सांगितलं किंवा जे काही तुम्ही ऐकता बघता खूप हॅपनिंग इंडस्ट्री वाटते की अरे वाव इव्हेंट म्हणजे मजा, पार्टीज आपल्याला प्लॅन करायचं आहे किंवा वेडिंग्स. पण ही मजा जी दिसते ना, तर ह्याच्या मागचा जो तामझाम आहे, जे काही तुम्हाला कष्ट म्हणण्यापेक्षा की जे तुम्हाला टाईमवर डिलिव्हर करायला लागतं, त्यासाठी जे पण काही गोष्टी कराव्या लागतात तर त्या खूप इम्पॉर्टंट, त्या समजून घ्या. फील्ड निवडायच्या आधी खूप जण इव्हेंट मॅनेजमेंटसाठी खूप हजारो करोडोंनी लोक ॲडमिशन घेतात, पण नंतर दुर्दैवाची अशी गोष्ट की ते कोर्स करून लोक नंतर आपली फील्ड चेंज करतात. कारण त्यांना ते जेव्हा येतात, म्हणजे माझे पण बरेच फ्रेंड्स आहेत की ज्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट केलं पण त्यांनी ती फील्ड नाही नंतर कॅरी फॉरवर्ड केली. कारण म्हणतात की इव्हेंट हे बाहेरून म्हणजे दिसलेली जे जग होतं ते खूप हॅपनिंग, मजा आणि फुल ऑन मजा मस्ती, इकडे फिरा तिकडे फिरा, तसं नाही आहे. एक ती रिस्पॉन्सिबिलिटीचं फील्ड आहे की तुम्ही जो शब्द दिलाय तो तुमचा त्या वेळेत पूर्ण झाला पाहिजे. इव्हेंटमध्ये फक्त वेडिंग नसून कॉर्पोरेट इव्हेंट्स आहेत, वेडिंग प्लॅनिंग आहेत, स्पेशल पार्टीज आहेत, बऱ्याच लेवलला हे खूप मोठं फील्ड आहे. त्याच्यामध्ये शिकायला पण खूप चांगल्या प्रकारे मिळतं. मी म्हणत नाही की हे खूप लोकांनी कराच किंवा करू नका, पण मला एवढं की हे करायच्या आधी समजून घ्या, कारण ह्याच्यामध्ये तेवढे कष्ट पण आहेत आणि तेवढं तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीने तुमच्या गोष्टी डिलिव्हर पण करायला लागतात. तर पण अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल, ह्या गोष्टी ही जी इव्हेंट मॅनेजमेंट हे आता सुरू झालं काही वर्षांपूर्वी, एक 10 वर्षांपूर्वी आम्ही ज्या स्टार्टिंगला होते तेव्हा ते जस्ट खूप नवीन होतं सगळ्यांसाठी. पण ह्याच्यासाठी पुढे खूप स्कोप आहे, कारण पहिले सगळे आपल्या घरातले लोक मिळून, काका मामा हे मिळून सगळे लग्नाची तयारी करायचे. पण आता प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात खूप बिझी झालेला आहे आणि प्रत्येकाला आपलं लग्न हे खूप चांगल्या प्रकारे झालं पाहिजे असं वाटतं, कारण ती एक आयुष्यातली खूप गोड आठवण आहे. आणि त्याच्यासाठी ते लोक आपल्या काका आणि मामांना प्रत्येक वेळेस आता नाही त्रास देऊ शकत आणि त्या गोष्टी पॉसिबल होत नाही. तर वेडिंग प्लॅनर हे मस्ट झालेलं आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात आता. आणि जसं आपण म्हणतो सोशल मीडियामुळे आपण वेगवेगळ्या लोकांचे लग्न बघतो, वेगळे कार्यक्रम बघतो, तर माझं पण असं वेडिंग झालं पाहिजे एक प्रत्येकाचं ड्रीम असतं. तर त्यामुळे ह्या फील्डला खूप छान स्कोप आहे. स्पोर्ट्समध्ये पण इव्हेंट प्लॅनर लागतो, कॉर्पोरेट्समध्ये पण लागतात, वेडिंगमध्ये. तर म्हणून म्हटलं की इव्हेंट प्लॅनर हा आजकाल प्रत्येक ठिकाणी लागतो. तर खूप छान फील्ड आहे, सुंदर फील्ड आहे, पण त्या फील्डला तुम्हाला तेवढे एफर्ट्स पण द्यावे लागतात. त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून नक्की तुम्ही या फील्डमध्ये उतरा आणि खूप सुंदर आहे, पण तुम्हाला त्याची आवड आणि पॅशन पण असलं पाहिजे. कारण जसं मी म्हटलं की जेव्हा आपण नवीन बिझनेस मी जेव्हा सुरू केला किंवा अजून कोणी करतात, तर जर तुम्हाला त्या गोष्टीबद्दल तेवढं प्रेम नाही आहे, अटॅचमेंट नाही आहे तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टबद्दल, बिझनेसबद्दल, तर ते नाही कंटिन्यू होऊ शकत. कारण म्हणून ना की असं एक्झॅक्ट म्हणू शकत नाही की तुम्हाला नकार देणारे किंवा तुम्हाला काय म्हणतात ते आपलं करू नका ही गोष्ट हे सांगणारे भरपूर जण असतील. तुम्हाला खूप जण म्हणतील की नको, कशाला हे बिझनेस स्टार्ट करतो किंवा कशाला ह्या गोष्टी करतो. पण जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ही गोष्ट बरोबर करताय आणि तुम्हाला त्या गोष्टीची खूप आवड आहे, तरच ही गोष्ट तुम्ही करू शकता. कारण इव्हेंट प्लॅनरला 2 रात्र 2 दिवस 3 रात्र झोप नाही मिळत आणि तरी पण तुम्हाला समोरच्या क्लायंटने जर काही वेगळी गोष्ट मागितली तर ती तुम्हाला हसत हसत द्यावी लागते आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर कंटिन्युअस स्माईल ठेवून तुम्हाला ते काम करावं लागतं. तर ह्या गोष्टीची सगळी कल्पना करून ठेवून ह्या फील्डमध्ये उतरा. खूप सुंदर फील्ड आहे. सुपर सुपर सुपर. चलो, खूपच छान बोलली आहेस तू आत्ता पण. आणि मला वाटतं तुझी ही जी काही एनर्जी आणि जे काही शब्द तुझे ऐकल्यावर बऱ्याच तरुणी ह्या व्यवसायात येतील असं माझी अपेक्षा आहे. पण तू जे काही डिस्क्लेमर्स दिलेत ते पण तुम्ही पूर्ण नीट ऐकून घ्या. तू दिलेल्या वेळेबद्दल आणि जी काही डिटेलिंगमध्ये तू अशी एकदम प्रॉपर सगळी उतरलीस आणि जी काही माहिती दिलीस ना त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल. थँक्यू. सो खूपच मस्त पॉडकास्ट झाला आहे. म्हणजे एक लग्न आणि त्याच्या अवतीभोवती असणारे जे काय गोष्टी आहेत
तर तो इव्हेंट जो आपण म्हणतो आहे तो मॅनेज करायला किती धडपड करायला लागतं आहे. इव्हेंट मॅनेजमेंटमधला वेडिंग प्लॅनर हा जो काही एक भाग आहे त्याच्यात किती स्कोप आहे, किती मोठं मार्केट आहे, हे आपल्याला आजचे आपले जे गेस्ट आहेत मनाली तेही सांगितलं. त्यामुळे जर तुम्हाला करिअर करायचं असेल, अर्थातच उद्योजक बनायचं असेल, तर हा एक खूप छान पर्याय आहे. पण जसं मनालीने सांगितलं की त्याचा अभ्यास करून या. खूप कष्ट आहेत, जशी ती झगमगाट दिसते तसं नाही आहे, ती करायला खूप परिश्रम घ्यायला लागतील. तर हा पॉडकास्ट पण तुम्हाला मागच्या सगळ्या पॉडकास्टप्रमाणे आवडलाच असेल. नक्की त्याच्यातून तुमचाही काही स्वतःचा टेकअवे असेल. हा पॉडकास्ट लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आणखीन एका नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. सायनिंग ऑफ, संकेत नाईक, CEO डिजिट्रेकर्स टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.